नाही, आता माघार घेणं शक्यच नाही. तो वखत गेला. तुम्हीच निजाम पाशाच्या मृत्यूने हळवे झालात असं समजलं, आणि तसंही त्या नीच फत्तेखानाला सोडलंय. फतेह खान, त्या हाड नसलेल्या माणसाची आम्ही पर्वा करत नाही. बादशहांमुळे आम्ही थोडे हळवे झालो, ही गोष्ट खरीच, पण त्याचा जंगशी काहीच संबंध नाही. फिर किससे? उन्होंने भेजा हुआ पैगाम, उन्होंने दिखाया हुआ यकीन हम जिंदगी भर नहीं भूलेंगे. लेकिन उसका वास्ता हमारी रूह से है, जंग से नहीं. काय बाजी बरोबर बोलतोय ना? का नाही? काळजाचे घोर आणि राजकारणाचे घोर वेगवेगळे असतात. आमचं राज दोन्ही बी कधी एक करत नाहीत. राज जे बोलले आणि आम्हाला जे उमगलं तेवढं सांग तू. दोन शूरवीर एकमेकासमोर उभे टाकलेले आहेत, तलवारी उपसलेली आहे. ती आता वार करण्याचा वकूत आलेला आहे, आणि एवढ्यात आपण एकाला माघार घ्यायला सांगितली तर दुसऱ्याची उपसलेली शमशीर पुन्हा म्यानबंद होणार का वार करणार? तुम्हीच सांगा. पंडित जी, हमें तो लगा था खेड़ोजी राजे को पकड़ लिया तो शाहजी राजे का इरादा बदल गया होगा, उनको छुड़ाने का. खान साहब, सिर्फ हमारे किसी रिश्तेदार को छुड़ाना यह हमारा मकसद न कभी था न कभी रहेगा. पूरे मुल्क को मुगलों से बचाना है. पंडित जी, आमचं सांगणं एवढंच आहे की आपण आपली एकजूट सोडायची नाही, तरच आपण या मुलखाला वाचवू शकू. पण आता मुघलांची बाजू वरचढ आहे. अहो, कितीही झालं तरी ते पाहुणे आहेत. पाहुण्यांना पाहुण्यांसारखं वागवू आणि पाठवून देऊ. आमचं घर बळकावायचा प्रयत्न केला तर मात्र खपणार नाही. शिवाय आमच्या मुलखाची माहिती असेल पण ओळख नसेल. सह्याद्रीचं उंच सखल खोरं आणि त्यात मराठ्यांचं वारं, त्यांची वरचढ बाजू कमी करायला पुरेसं आहे. वाह राजे वाह, क्या उम्दा सोच पाई है आपने. कहां से लाते हैं आप इतनी तेज तर्रार सोच. सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलेला आणि या मातीशी इमान असलेला प्रत्येक जण ही सोच उपजतच घेऊन येतो. नाही राजे, फरक आहे. आमच्याकडे असलेले बाजीराजे मंबाजीराजे पण याच मुशीत घडलेत, पण आपल्याकडे असलेला ताट बाणा हा फक्त आपलाच आहे. तेच आपले वेगळेपण आहे. त्यांच्या बाण्याने आपला कडा मोडून जायचा. आदिलशाही परचम बुलंद रहे. आप जैसे शिकस्त खाने वाले बंदे होंगे तो परचम बुलंद कैसे रहेगा बाजीराजे. गुस्सा के माफ हुजूर, पर कभी जंग के मैदान में मौका दीजिए. यह भी तो जंग ही थी बाजीराजे, लेकिन आप शाहजी को समझा नहीं पाए. और आप मंबाजी राजे, आप अपने सगे भाई खेलोजी राजे को बचाने की कोशिश करने वाले थे और आप भी नाकामयाब रहे. हुजूर, हमने कोशिश तो की थी, लेकिन शाहजी राजे का नजरिया कुछ अलग ही है. हाँ हाँ हुजूर, उल्टा उन्होंने आपको समझाने के लिए कहा. हमें हुजूर, हुजूर आप तो रियासत के बादशाह हैं और हम मामूली सरदार हैं हुजूर. हुजूर, और वो रणदुल्ला खान और पंडित मुरार जगदेव, वो भी नहीं माने. उन्हें हमारा नाम लेकर समझाया आपने? हाँ हाँ हुजूर, बिल्कुल. लेकिन हुजूर, उन्होंने बड़े बदतमीजी से बात की हमसे और हमें बोले कि बादशाह ऐसे ही किसी को नहीं भेज सकते, उनका फरमान आता है.
हम नहीं आपकी बात मानेंगे, ऐसा कहा उन्होंने हुजूर। ठीक है, तो हम फरमान भेजेंगे, उन्हें वापस आना ही होगा। हुजूर, अगर आपकी इजाजत हो तो मुंशी जी को फरमान लिखने के लिए बुलाते हैं। थोड़ा आहिस्ता मंबाजी राजे, थोड़ा आहिस्ता। सिर्फ हथियार चलाना काफी नहीं है, बल्कि वो किस वक्त पर चलाया जाए यह भी बहुत ज्यादा मुआयने रखता है। फरमान तो हम जारी करेंगे, लेकिन अभी नहीं। हम उन्हें उनकी चाल चलने का, जाल बिछाने का पूरा मौका देंगे। और जिस वक्त शाहजी राजे को हमारे रणदुल्ला खां और मुरार जगदेव जी की सबसे ज्यादा जरूरत होगी, उसी वक्त हम हमारा फरमान जारी करेंगे और उन्हें शाहजी राजा से अलग कर देंगे। एक फरमान और तीनों को सबक। तब तक उन्हें आपस में ही मशगूल रहने दो। इंशाअल्लाह। आऊसाहेब, घोर घेऊ नका. बघा, आम्ही पुन्हा बांधला, कुणाची मदत न घेता. तुमच्या आबासाहेबांनी कधी हार मानली नाही, आऊसाहेबांनी कधी हार मानली नाही. तर तुम्हीही हार मानणार नाही हे आम्हाला ठाऊक होतं. पण आम्हाला त्याही पेक्षा काय भावलं ठाऊक आहे? तुमचं एकाग्र होणं. एकाग्र म्हणजे मन लावून करणं, त्यातच स्वतःला हरवून टाकणं. खूप खूप भावलं. म्हणजे गडकोटाचं काम नाही आवडलं? आवडलं तर, पण आता खातर वाटली की तुम्ही कुठलंही काम एवढ्याच एकाग्रतेनं करा. कुठलंही मोठं काम एकाग्रतेशिवाय होत नाही शिवबा. मन एकाग्र केलं ना की आपण कुठल्याही मोठ्या लक्ष्याचा वेध घेऊ शकतो. म्हणजे अर्जुनाने पोपटाचा डोळा भेदला तसंच ना? अगदी तसंच. तुम्ही कुठल्याही मोठ्या कार्याचा वेध घेऊ शकता. तुमचं कार्य असेल तर आम्ही घेऊ, नाही तर नाही. म्हणजे आम्ही आबासाहेबांना पण सांगितलेलं की हे गडकोट आऊसाहेबांसाठी आहे, म्हणूनच तो पाडल्याचं आम्हाला नाही आवडलं. म्हणून एवढं मन लावून तो परत बांधलात? हो. शिवबा, मग आमचं देणं जसं मानता तसंच सगळ्यांच्या आऊसाहेबांचं देणं नको का फेडायला? म्हणजे कुणाचं? धरणी मातेच, ह्या मातीचं, आपल्या मुलुखाचं. तुम्ही आमच्यासाठी एक गडकोट उभारलाय, मग आपल्या मुलुखासाठी किती गडकोट उभारावे लागतील बघा. पण ते मुघल का कोण आलेत ना, त्यांचं निशाण फडकतंय. शिवबा, हा मुलुख आपला आहे. बाकी कुणीही काहीही इथून घेऊन जाऊ शकतो, पण गडकोट घेऊन जाऊ शकत नाही. आपली धरणी माता ते हलवूच देणार नाही. आम्ही त्याच्यासाठी नक्कीच गडकोट उभारू. पण आऊसाहेब, मागल्या खेपेला तर आबासाहेब मदतीला होते. आताही आबासाहेब मदतच करतायत. त्यांनाही हेच वेध लागलेत, गडकोट बांधण्याचे,
बांधलेले सांभाळण्याचे. पण पण काय? पण आता त्यांचं चित्त आपल्यात अडकलंय आणि म्हणून हात बांधले गेले. मुगलों की फौज पर हमला कर रहे हैं तो क्यों ना हम शिवनेरी पर हमला करें? मतलब पंडित जी, जो हमने सुना था वो सच है? क्या सुना था पंडित जी? तुमच्या कुटुंबाला शिवनेरीवर अडकवून ठेवण्यात आलंय, खरं आहे ना? मंबाजी राजे आणि बाजी राजांचा पोटाचा विकार वाढलेला दिसतोय. काहीच पोटात राहत नाहीये. तुम्हाला मिळालेली खबर रास्तच आहे. पण आम्ही जे खेळोजी राजांच्या बाबतीत म्हणालो तेच आमचं म्हणणं कायम आहे. सिर्फ हमारे किसी रिश्तेदार को छुड़ाना ये हमारा मकसद न कभी था न कभी रहेगा. पूरे मुल्क को मुगलों से बचाना है. मतलब हमारा ताल्लुक सिर्फ कारोबारी है? आपके घर कुनबे से हमारा कोई वास्ता नहीं? राजे, आम्ही आपल्या सोबत आहोत, म्हणजे सर्व आघाड्यांवर आपल्या सोबत आहोत. पर मग शिवनेरीवर हल्ला करण्याचा बेत तो खरंच करायचा होता का इथं इशय काढायचा होता म्हणून बोललात? हा विषय सुद्धा काढायचा होता आणि हल्ला करायचा बेत सुद्धा करायचा आहे. हमें समझलो नहीं. हमारी फौज के साथ हम शिवनेरी पर हमला बोलेंगे, वहां फतेह पाएंगे और सभी को कैदी बनाकर नीचे लाएंगे. उसमें आपका कुनबा भी होगा. किसी को अंदाजा भी नहीं होगा कि ये उनके रिहाई का दाव है. फारच छान. वाह बाजी, कळलं ना? शिवनेरीवरचा हल्ला हा खरा हल्ला असणार नाही, तर आपल्या कुटुंबाला सोडवण्यासाठीचा दिखावा असणार. मी तर ऐकतच राहिलो. यो असा डाव ध्यानातच नाही आला माझ्या. मगर शाहजहां को यहां से हटाकर किसी जंग में उतरने के लिए मजबूर करना होगा. त्या विचारानेच योजना आखत होतो. पण एक अंदाज बघू. तुम्ही कधी काळी आमच्या विरोधात लढला आहात. अशा परिस्थितीत आम्ही काय डाव करू की शहाजहान स्वतः धावून येईल असं तुम्हाला वाटतं? अशा परिस्थितीत आम्ही काय डाव करू की शहाजहान स्वतः धावून येईल असं तुम्हाला वाटतं? ही नामी युगत आहे. बोला बोला खानसाहेब. आम्हाला वाटतं फत्तेखानाचा बदला घेऊन निजामशाही ही आपली तिसरी बाजू भक्कम करण्याचा डाव आखाल. तिकडे त्याला वाचवायला शहाजहान धावेल. हमें ये लगता है कि आपका छोटा शहजादा मुगलों के किले पर है, तो आप शाहजहां के शहजादे को, औरंगजेब को आपके कब्जे में लेंगे तो शाहजहां को आपके पास आना ही होगा और आपका कुनबा आजाद करना ही होगा. बाजी, जेवढं आम्ही स्वतःला ओळखत नाही तेवढं हे ओळखतात. राज, अम्ह्या काही तुमच्या पायरीचा नाही आणि हे दोघं पण थोर आहेत, पण तुम्ही पण काही कमी नाही. आता यांनी सांगितलेले 2 डाव तुमच्या पसंतीला पडले असतील, पर त्या परास आणखीन 4 डाव तुम्ही मनात आखले असत्यालच की. हा आपल्या फौजेत याच 2 गोष्टी पसरवा. काहींना सांगा बुराणपूरला जायचंय.
माळव्यातून औरंगजेबाला बोलावू आणि अर्ध्या फौजेला सांगा दौलताबादला जायचंय, फत्तेखानाचा सूड उगवायला. शहाजहानचे नजरबाज ही गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचवतीलच. आणि आमची खात्री आहे शहाजहान स्वतः या 2 पैकी एका ठिकाणी नक्कीच येईल. वो जुन्नर से हट गया तो समझ लीजिए सबके लिए आसान हो गया. पर तो नाही आटला तर महाबत्याला पाठवलं म्हणजे त्या महाबत्याला इथे गुंतवून ठेवण्याकरता हित चकमकी घडवायलाच हव्यात. नेमक्या वेळी योग्य मुद्दा काढलात बाजी. वा. महाबत खानाकडे आपण छोट्या छोट्या तुकड्या पाठवायच्या. त्याला वाटत राहिलं पाहिजे की तो चकमकीत जिंकतोय. येडकीवाणी फुगत जाईल तू. हुजूर, आपके यकीन को हमने फतेह में बदल दिया. चारों तरफ सिर्फ मुगलिया परचम ही लहरा रहा है. सुभान अल्लाह. वाह. हुजूर, जिस रफ्तार से हम फतेह पा रहे हैं, हमें नहीं लगता कि शाहजी राजा की कोई जरूरत हमें पड़ेगी. यानी आप और आपका बेटा खान जमान ही दक्खन संभाल लेंगे, यही मशवरा है ना आपका? जी, बस आपकी इजाजत हो तो. लेकिन माबद खान, ये हर जगह पर हमारी फतेह कैसे हो रही है, वो भी इतनी आसानी से? दाल में जरूर कुछ काला है. ये दक्खन के चूहे आपको इतनी आसानी से आगे बढ़ने दे रहे हैं? जी हुजूर, आपका शक सही निकला. शाहजी राजा और उसकी फौज इसमें नहीं है. फतेह खान को सबक सिखाने के लिए वो दौलताबाद गए हैं. लगता है निजाम शाह का इंतकाल का बहुत ही अफसोस हुआ है शाहजी राजा को. लेकिन हमें तो खबर मिली थी कि वो बुरहानपुर जा रहे हैं. इसका मतलब वो शहजादे औरंगजेब को कब्जे में लेने जा रहे हैं. अब इनको रहम दिली दिखाने की जरूरत नहीं. मुगल पाशा के शहजादे से ऐसी हरकत ये सोच भी कैसे सकते हैं? इसका सबक तो हम खुद उनको सिखाएंगे. हम खुद जाएंगे बुरहानपुर और आप दौलताबाद के लिए रवाना हो जाइए. जी हुजूर. रुकिए माबद खान. ये कहीं आपको और हमें यहां से निकालने की साजिश तो नहीं? ये शाहजी राजे का शातिर दिमाग कुछ और ही सोच रहा है. फौज में अफवाह फैला दो कि आप दौलताबाद जा चुके हैं और हम बुरहानपुर. लेकिन हम कहीं नहीं जाएंगे. आप एक काम कीजिए, उनकी साजिश का पता लगाइए. शुरुआत शिवनेरी से हो. वहां से निकलने वाले हर परिंदे, हवा के हर झोंके पे आपकी नजर होनी चाहिए. भीमराय, तुम्ही परत आलात? जी, शहाजीराजांनी तुम्हा समध्यांना
गडउतार करण्याचा घाट घातलाय. आदिलशाही फौजा शिवनेरीवर हल्ला करतील. का? अहो, आता मुघलांच्या समध्या आघाड्यांवर हल्ला होतच आहे ना, त्यातलाच हा एक हल्ला. पण हा हल्ला फक्त दाखवायला आहे. दाखवायला? कुणाला? शहाजहानला. इकडे रणदुल्ला खान आणि पंडित मुरार जगदेव हल्ला करतील आणि तुम्हा समध्यांना कैद करून गड उतरवतील. ज्यानं पुणं बेचिराग केलं तो आम्हाला कैद करणार आणि आम्ही ते सहजी होऊ देऊ? अहो, त्यावेळेला बी त्यांचा नाविलाज होता. पण आता ते मागचं राहू द्या. ही कैद नुसती दाखवायला आहे, तुम्हाला मुघलांच्या तावडीतून सोडवायला. आणि शहाजीराजांचं एक सांग नाही, तुम्ही गड उतार व्हायची तयारी ठेवा, पण आदिलशाही हल्ला, डाव वगैरे प्रत्यक्ष जोर होत नाही तोवर घरच्यांना पण काही सांगू नका. तुम्ही त्याचा घोर घेऊ नका, ते आम्ही बघू. तो ये है शाहजी राजे की साजिश. शाहजी राजे, आप समझते हैं उतने बेवकूफ हम नहीं, लेकिन हम समझते रहे उतने समझदार आप भी तो नहीं निकले. चलिए चलिए, आप अपनी चाल चलिए, हम हमारी चलते हैं. हम सारे जहां के शाह हैं, इसीलिए शाहजहान हैं, और आप छोटे से मुल्क के शाह, इसीलिए शाहजी हैं. मोइन खान, मुंशी जी को भेजिए, हमें बीजापुर के सुल्तान आदिल शाह को एक खास पैगाम लिखना है, और आप उल्टे पांव शिवनेरी लौट जाइए, और जैसा हम कहें वैसा विश्वास राव को बताइए. गोदा, सगळी आवरावर कर. महत्वाचं तेवढं गाठोड्यात बांध. जिजाका, आता काय नवीन डाव मनात आहे? आता हा डाव आमचा नाही, स्वारींचा आहे. गोदा, तुम्ही सगळ्यांनी विश्वासरावांना शहाजहानकडून सोडवलं. आता स्वारी आपल्याला सोडवणार. स्वारी म्हणजे आबासाहेब ना? आबासाहेब इथे येणार आहेत खरंच? नाही शिवबा, आबासाहेब इथे येणार नाहीये, पण ते आपल्याला कारावासातून सोडवणार आहेत. मग आपण जाऊन त्यांना भेटू. मग आम्ही सगळ्यांना जाऊन सांगू, त्यांचा निरोप घ्यायला हवा ना? नाही, नको. आता कुणाशीच बोलू नका, कुणालाच काहीच सांगू नका. म्हणजे कुणालाच ठाव नाही म्हणा की? नाही, कुणालाच ठाऊक नाहीये. शिवाय देवीला तर ठाऊक असेल ना? हो, तर तिला तर सगळंच ठाऊक असतं. मग तिचा निरोप घेऊन येतो. म्हणजे विश्वासरावांना बी ठाव नाही? आम्हाला सगळं ठाऊक आहे, कोणी कुठेही जाणार नाही. आम्हाला परत बोलावून चांगलं केलं नाहीत. हा आखलेला डाव यशस्वी व्हायलाच हवा होता. ऐका आता, तेव्हा आम्ही आलो होतो तुम्हाला बोलवायला, तेव्हा काय जबाब दिलात आठवतंय ना?
हा आता बादशाहांनी फरमान काढलं तेव्हा आलात तुम्ही. मग आम्हाला का बोलला होताय? ऐनवेळी बोलावणं हे पाचशांचं फरमान होतं. हो, पण सगळा बेत आमच्यावर अवलंबून होता ना. आम्हाला शिवनेरीवर हल्ला करायचा असताना आम्हीच तिथे नाही. शहाजी राजे तोंड घशी पडतील याला काही अर्थ आहे का? हमारी ही फौज का इस्तेमाल करके शाहजी ने पूना पाटस जीत लिया, खुद को राजा घोषित किया. क्या यह बात शाहजी को शोभा देती है? अगर ये बात जायज है तो हमने भी आप दोनों को वापस बुलाकर कोई गलत कदम नहीं उठाया. हुजूर, ये वक्त सियासती होशियारी दिखाने का है. जब मुगल सम्राट खुद दक्कन के दरवाजे पर खड़ा हो, हमें आपसे रंजिश भुलाकर शाहजी राजे का साथ देना चाहिए. आपकी जबान जरूरत से ज्यादा लंबी होती जा रही है पंडित जी. ये पहली गुस्ताखी समझकर हम माफ कर रहे हैं, दूसरी गुस्ताखी माफ नहीं होगी. और हमें पूरा तजुर्बा है कि हमारी हालत निजाम शाह जैसी कभी भी हो सकती है, और इसीलिए हम शाहजी राजे को मदद नहीं करेंगे. इंशाल्लाह कभी नहीं. कोणी कुठेही जाणार नाही. तुम्हाला ठाऊक होतं आजोबा की आबासाहेब आम्हाला सोडवायला येणार आहेत ते? हो, अहो, तुम्हाला घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करणार हे तर कुक्कुलं बाळ सुद्धा सांगेल. त्यासाठी ज्योतिषाची गरज नाहीये. पण आत्ता जाणं धोक्याचं आहे. त्यांनी काय डाव केलाय हे तुम्हाला ठाऊक नाहीये. जिजाबाई, अहो सदरेवर खबर आली होती, गडावर हल्ला होणार आहे. गडाची व्यवस्था आम्ही केलेली, पण तुम्हाला एकच विनंती आहे, आता कोणीही कुठेही जाऊ नका. हा वखत गड उतार होण्याचा नाहीये. आम्हाला ठाऊक आहे आणि हल्ला होणार आहे हे सुद्धा आम्हाला ठाऊक आहे. ठाऊक आहे तरीही जायचं म्हणताय? आम्हाला शहाजी राजांचं एक सांगणं आहे, तुम्ही गड उतार व्हायची तयारी ठेवा, पण आदिलशाही हल्ला डाव वगैरे प्रत्यक्षात जोवर होत नाही तोवर घरच्यांना पण काही सांगू नका. तुम्हाला कसं सांगू तेच कळत नाहीये आम्हाला. शहाजी राजांचा काय डाव असेल आम्हाला मान्य, पण मुघल पातशाचे नजरबाद लक्ष ठेवू नयेत. ते गडावर आहेत, ते सगळीकडेच असणार हे पण ध्यानात घ्या. मुघल पातशहाचे नजरबाज सगळीकडे असणार हे जसं आपल्याला ठाऊक आहे तसंच आमच्या स्वारींना सुद्धा ठाऊक असणारच. आणि ही गोष्ट ते नजरेआड करणार नाहीत. उलट याही पेक्षा वरचढ काहीतरी डाव आखते, आम्हाला खातर आहे. राज, आदिलशाच्या फौजा बिजापूरकडे लौटल्या. आता सगळेच बेत बदलावे लागतील. बाईसाहेबांचं कसं होणार? बाजी, रणदुल्ला खान साहेब आणि पंडितजींच्या समोर आम्हाला म्हणता की 4 बेत मनात असतील आणि आता स्वतःच कचदिल होता. राज, तुमच्या एवढं मजबूत दिल नाही आमचं. वाईट वाटून घेऊ नका, आम्ही त्यासाठी नाही बोललो. बस कचदिल होऊ नका. हे कधीही आपल्याला सोडून जातील ही खुणगाट आम्ही त्या दिवशीच आमच्या मनाशी पक्की बांधली होती, जेव्हा आपण सगळे एकत्र आलो होतो.
हे कधीही आपल्याला सोडून जातील ही खुणगाट आम्ही त्या दिवशीच आमच्या मनाशी पक्की बांधली होती, जेव्हा आपण सगळे एकत्र आलो होतो. म्हणजे तुम्हाला आमचाही हाच भरोसा आहे का? पंत, आपल्याच माणसांबद्दल आम्ही असा समज कसा करून घेऊ? रणदुला आणि मुरार यांच्या बाबतीतही आम्हाला कधीच संदेह नव्हता, पण त्यांच्या डोक्यावर पातशाहचा हुकूम चालतो हे विसरून कसं चालेल? आणि तो कसा आहे हे आपण सगळेच चांगलंच ओळखतो. हे बाकी खरंय. पर मग आता कसं करावं? मला वाटतं म्या शिवनेरीवरच हल्ला करावा. नाही, माझी एक फट तुमच्या लक्षात नाही आहे. आपण बेत आखला तेव्हा आम्ही 2 दिशांनी जाऊ, बुराणपूर किंवा दौलताबाद असं सगळीकडे पसरवलं, बरोबर? असं का पसरवलं? कारण शहाजहान उठून तिकडे येईल यासाठी. पण ह्यात आम्ही स्वतः खरंच कुठे जाणार होतो का? नाही, आम्ही स्वतःला राखून ठेवलं होतं. विराजी जी, भीमरायांना घेऊन तुम्ही शिवनेरीवर जा. आदिलशाही फौज मदतीला नसली तरीही आपण शिवनेरीवर हल्ला करूच. शहाजहान बुराणपूर किंवा दौलताबादला असेल तेव्हा वेद बदलायचा प्रश्नच येत नाही. आता बाईसाहेब आणि शिवबा नक्की सुटत्याल. अब समय आ गया, आपको हमेशा के लिए रिहा कर देंगे. अफसोस है, ऊपर वाले ने आपको आपके बदले की आग ठंड करने का मौका ही नहीं दिया. लेकिन आप वो 7 जन्म मानते हो ना, तो आपकी मुराद अगले जन्म में पूरी करने की कोशिश कर. अभी आखिरी सांसों में जिसे याद करना है कर लो. रुकिए. सब कुछ उल्टा पुल्टा हुआ है. हुजूर ने आपको तुरंत बुलाया है. तुम्ही पण बघताय ना किती कडेकोड बंदोबस्त आहे. तुम्ही समजावा तुमच्या राणी साहेबांना की ते शहाजहानच्या मते हल्ला होणार आहे आणि त्या जायचा बेत आखतायत. नाही, आम्हीच सांगतो. हो हो हो, सासूबाई साहेबच म्हणाल्या की आता शमशेर येत असेल तर म्यान बंद ठेवायची. असं कसं सांगतील? आम्ही खेळण्यातला गडकोट बांधला तो सुद्धा आपण सांभाळला पाहिजे असं त्या म्हणाल्या. तुमच्या ऐकण्यात चूक झाली असेल. जयंती, काय म्हणालात? गडावर हल्ला होणार आहे ना, तर सासूबाई साहेब म्हणाल्या की आपण शमशेर काढायचीच नाही. पण शिवबांना हे पटतच नाहीये. आमचे आऊसाहेब असं सांगणारच नाही. हिराजी काका, तुम्ही आबासाहेबांना घेऊन यायला गेलात ते परत आलाच नाहीत. कुठे आहेत आबासाहेब? राजत, तुम्ही फिकीर करू नका, आज भेट होईल. खरंच? होय. तुमचे आमच्यावर खूप खूप उपकार आहेत आणि आम्ही ते कधीच विसरणार नाही. सासूबाई साहेब बघा,
रक्ताच्या नात्यात सुद्धा उपकाराची भाषा आणतात. तुम्ही आम्हाला नवीनच जन्म दिलाय जणू. अहो, आपल्या मनगटात बळ असतं हे ठाऊक नव्हतं आम्हाला, तुमच्यामुळे कळलं. तुमचे उपकार आमच्यावर नाही, गडावरही नाही, तर आपल्या मुलखावर आहेत. ही निरोपाची भाषा थांबवा. तुम्हाला ठाऊक आहे आज गडावर हल्ला होण्याची वार्ता आहे. तरी तुमचे बेग मात्र गड उतार होण्याचे आहेत. आम्ही स्वारींच्या शब्दांनी बांधलो गेलो होतो म्हणून सांगितलं नव्हतं. पण गडावर हल्ला होणार आहे तो देखावा आहे. आम्हाला इथून सोडवण्याचा. हे शक्य आहे? हो, त्या शहाजहानच्या तावडीतून बयोबाईंनी तुम्हाला सोडवलंच ना. तेच तर म्हणतोय, तो डाव होता. इतक्या सहजासहजी तो नाही सोडणार मला. आणि हा सगळा बनावही मला भयंकर वाटतोय. थोरला बाईसाहेब, तुम्ही तरी थांबा. निदान शिवभाना घेऊ. आमचा आमच्या स्वारींवर पूर्ण विश्वास आहे. खोगीर जरी हल्लं तरी पाठीवरची मांड ते सुटू देत नाही. शहाजहानच काय, वाऱ्याची झुळूक सुद्धा ते आमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. आणि झुंजाचा नियम असतो ना, एकदा रणशिंग फुंकलं की सेनापतीनं दिलेला हुकूम पाळायचा असतो. त्यामुळे जोवर स्वारी माघारीचा शब्द काढत नाही तोवर आम्ही. आऊसाहेब, लवकर चला, बघा आबासाहेब आलेत. खरंच कैलास राणा.
देखिए, जी भर के देख लीजिए सब लोग, आपके शाहजी राजा को। आपके शाहजी राजे शिवनेरी पधारे हैं। वो भी गर्दन शमशेर की नोक पर और हाथ रुमाल में बांधकर। तुमच्यातच आहे शिवाई, तुमच्यातच आहे तुळजाई, तुमच्यातच आहे यमाई आणि तुमच्यातच आहे शिरकाई. तुम्हाला फक्त त्यांना साथ द्यायची आहे. तुमच्या हातात तलवार, त्रिशूळ, ज्वाला, फासाचा दोर, जे मिळेल ते अस्त्र घ्या. कारण देवीला आता फक्त हळदी कुंकवाचा आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य नकोय, तर मुंडकी हवी, असुरांची. जिजाबाई मोठ्या सगळ्यांना सांगत होतात, मग घ्या हे शस्त्र. मुंडकी हवी आहेत ना, करा वार. सगळे सांगत होते, पण जिजाबाई तुम्ही ऐकत नव्हतात. तुम्हाला पटत नव्हतं. का पटत नव्हतं? हा? जाकर कहिए अपने शाहजी राजा से कि शाहगढ़ नहीं, शिवनेरी पधारे और अपने दोनों हाथ रुमाल में बांधकर हमारे पास आए. आमचा आमच्या स्वारींवर पूर्ण विश्वास आहे. शहाजहानच काय, वाऱ्याची झुळूक सुद्धा ते आमच्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत. भरोसा होता ना? रुमालात हात बांधून सामोरं आणेन अशी प्रतिज्ञा केली होती मुघल सम्राटानं. त्याचे बोल खरे ठरले. सैरभैर झालात. तुम्हाला काहीच कळत नाहीये. बाकीच्या बायका आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालतात. तुम्ही आकार देऊ पाहताय. मग अपेक्षा भंगांचं दुःख पचवण्याची ताकद आहे? आहे का ताकद? ताबा सुटल्यागत वागू नका. जिजा काय करताय? सोडा बरं. सोडा म्हटलं ना. सासूबाई साहेब,
आम्ही कुणालाही दूषणं देत नाही, कुणालाही दूषणं देत नाही. आम्ही स्वीकारलंय. अहो अहो स्वीकारलायत ना, मग सोडा बघू, सोडा ना. पण डोळ्यापुढं रुमालात बांधलेले हात येत आहेत बयोबाई साहेब, त्याचं काय करू? जिजा, आता पुसायला लागेल आम्हाला. अहो असं काय करताय, सोडा ना. सोडा म्हणते ना. बघितलं, मुसळ सोडलं तरी मुठी आवडलेलंच आहे. सासूबाई साहेब, सगळं उलट पालट झालं हो. शाहजी राजे, आप घुटनों पर बैठकर गिड़गिड़ाएंगे, हमसे रहमत की भीख मांगेंगे. ये कभी सोचा नहीं था हमने. गुस्ताखी माफ हो, अगर जान जाए तो भी ऐसा रवैया हमसे नहीं होगा. नहीं नहीं, हमारी ऐसी कोई उम्मीद भी नहीं थी. हमने तो बस ऐसे ही फरमाया था. उम्मीद नहीं थी मतलब? वही उम्मीद थी. अपनी बात कहने का रियासती दस्तूर तो यही होता है. बहुत खूब पहचान है आपकी. लेकिन हमें फक्र है कि जो वक्त हमने आप पे खर्च किया वो जायज था. पण ते समद उलट पालट झालं. विस्फोट झाला समजा. अहो आपल्या राजासने असं हात बांधून नेलं नाही बघिवलं. काय रुबाब होता आणि काय झालं? सगळंच अनपेक्षित घडलं हे खरं आहे, पण राजांचा रुबाब, शाह्यांच्या भाषेत त्यांचा मिजाज, तो तसाच राहील. तो बदलणार नाही. मी सांगू नाही, पटणार नाही तुम्हासनी. पण आपलं राज या शाह्यांच्या नादी लागलं, तिथंच समद पसारलं, उकरून गेलं. शाह्यांच्या? हा म्हणजे हेच आदिलशाही, निजामशाही. अहो यांच्या भरोश्यावर आपण डाव आखला, येत चुकलं. नाहीतर आपलं राज गनिमी काव्याचं वस्तात. अहो तुम्हाला सांगतो, हल्ला न करता गणगोताला शिवनेरीवरनं अलगद उचलून आणलं असतं, या कानाचं त्या कानाला कळलं बी नसतं. डाव चपखल होता, पण एक गृहीतक चुकलं. शहाजहान दौलताबाद किंवा बुरहानपूरच्या वाटेला जाईल हा राजांचा होरा होता, पण त्यानं तो चुकवला. इथे शिवनेरीच्या वाटेवर राजांना ताब्यात घेण्यासाठी तो दबा धरून बसेल हे कोणाच्या स्वप्नात सुद्धा आलं नाही. हो तर काय, इथं पायथ्याशी फणा काढून तो खाली या उभा. पर पंत, तुम्ही तरी गडावर जाया हवं होतं. राजांना एकट्याला न्यायचं होतं म्हणून तुम्हाला नेलं नाही. मग आम्हाला पण तोच नियम लागू होता ना. अहो राजाने एकट्यानं घेऊन गेलंय, ह्योच तर खरा घोर आहे ना. आजी त्याचा घोर घेऊ नका. त्यांना शहाजी राजे हवेत, मारायचं नव्हतं. आणि हवेत याचा अर्थ गडावर तो नक्की तह करेल बघा. फक्त वचकून राहावं म्हणून हात बांधून नेलं. कहिए, क्या रजा है आपकी? हम आप ही से पूछ रहे हैं, क्या रजा है आपकी? भाले की नोक पर गर्दन झुकवा कर दिल की बात पूछ रहे हैं जहां पना. भला गुलामों की भी कोई ख्वाहिश होती है. गुलाम?
कहिए, अब तो आपका गुलाम होने का एहसास दूर हो गया? बस आपके फरमान का इंतजार है। आपके सामने ख्वाहिश बताना सही नहीं होगा। और हमारे पीठ पीछे क्या चाहत होगी? हमने सुना था लेकिन यकीन नहीं हुआ था। आपके मुंह से सुनना चाहते हैं। आजादी का तख्त। आसमान का हर सितारा चांद होने की चाहत रखता है, इसमें गैर क्या है? हम भी तो आपको शाहजी राजा बुलाते हैं, लेकिन तख्त नशीन सिर्फ एक ही होता है, और वो हम हैं। लेकिन हम आपको सल्तनत मुगलिया का अदमा खिदमतगार होने का मौका देना चाहते हैं। खिदमतगार? पुनः चाकरी? मामूली नहीं, 11,000 मनसबदार बनाकर आपकी इज्जत अफजाई करेंगे हम। बोलिए, कबूल है? रक्त आणि घाम गाळून स्वराज्याचे ठाई सेवा रुजू करायची शपथ आम्ही म्हणजे शहाजी राजे बिन मालोजी राजे भोसले उभयता बेलपत्र वाहून घेत आहोत। आजपासून आपलं स्वतंत्र राज्य आपण घोषित करत आहोत। आपला राजा शहाजी राजा आहे। अरे लय पराक्रमी तो, फौजेतल्या शिपायावर पोटच्या लेकराप्रमाणे जीव लावतोय। जसा राजा तशी प्रजा होणारच ना। शंभू महादेवा शक्ती दे, स्वराज्याच्या दिशेने पुन्हा झेपावण्यासाठी एक पाऊल मागे जाण्याची शक्ति दे। ज्यादा सोचने की हालत में आप वैसे भी नहीं हैं शाहजी राजे। बोलिए, मनसबदारी कबूल है? कबूल है। पंत, वयानं तुम्ही लहान आहेसा। थोडं रडला असता तर नक्की तुम्हाला गडावर न्याला असतं। अजून तुमच्या डोक्यात तेच चालू आहे? कमाल आहे तुमची भाजी। आणि आम्ही जाऊन असं काय झालं असतं ते तरी सांगा। अहो असं कसं? आदिलशाच्या दरबारात पाहिलं की तुम्हासनी। पंत, अहो तुम्ही कोणाच्या बी पुढ्यात गोगलगाय बनून कळू नद्यात डाव टाकू शकताय। जीभ लई चांगली चालते बघा तुमची। बाजी, याला कौतुक म्हणावं की टोमणा? घ्या आता, म्या कशाला टोमणा देऊ? पर पंत, आपले राज निराळे आहेत, लई हळवा माणूस आहे। म्हणून आम्हाला जायला हवं असं म्हणता? अहो नाही नाही, तुम्हासनी दगड नाही म्हणत आहे म्या। कसंही पंत, अहो उंजळभर भावना प्रत्येकाच्या वाट्याला असतात हो। पर कुणाच्या तरी वाट्याला भळभर भावना आल्या तर त्यो माणूस हळवा होणारच का नाही? अहो नाहीतर निजामाचं पत्र आल्यानंतर ते पाणी पाणी का झालं असतं सांगा की तुम्हीच। ते वेगळे आहे भाजी, इथे ते वेगळे असणार, एकच कसे असतील? अहो का नाही सांगा ना, का नाही? तिथं तो शाहजहां बोलण्या बोलण्यात काय बी कबूल करून घेईल। तो बोलण्या बोलण्यात कबूल करून घेईल आणि राजांना ते कळणार नाही असं वाटतंय ना? आणि म्हणून आम्ही जायला हवं असं म्हणताय ना? मग एक ध्यानात घ्या, आम्ही जी काही जीप चालवतो ती त्यांच्याचमुळे, त्यांचंच अनुकरण असं म्हणा ना। बोलण्यात ते हातास येणार नाहीत। आम्ही एक आहोत तर ते 7 आहेत। बादशाह सलामत का इस्तकबाल बुलंद हो। मुगलिया सल्तनत के बादशाह से हम ये दरख्वास्त करते हैं कि आवाम को खुली सांस नहीं मिल रही। मुगलिया सल्तनत, बादशाह,
वफादार, ये लफ्ज बहुत ही अहमियत रखते हैं। पहले इन्हें आप जोड़िए, फिर हमारे कान आपकी दरख्वास्त सुन पाएंगे। हाँ? मुगलिया सल्तनत के वफादार मनसबदार होने के नाते हम बादशाह सलामत से दरख्वास्त करते हैं कि आवाम को खुली सांस मिलनी चाहिए। अब हमारे कानों को और हमारे दिल को सुकून मिला। कहिए, जरा खुल के बताइए, आपकी अर्जी क्या है? हुजूर, मुगलिया सल्तनत की फौज शिवनेरी गढ़ के नीचे है। आम लोगों को बहुत परेशानी होती है। ये हमारी रसद तोड़ने से पहले सोचना चाहिए था। जब रसद टूटेगी तो फौज को परेशानी होगी। ऐसे में अपने पेट के लिए वो क्या करेंगे? गुस्ताखी मुआफ हो, मगर अभी हम मुगलिया सल्तनत के वफादार मनसबदार होने के नाते आपसे ये अर्जी कर रहे हैं। वफादार मुगलिया सल्तनत मंजूर है। बोलिए, और क्या क्या अर्जी है आपकी, फरमाइए। जी, हमारे भाई खेड़ोजी राजे और गोमाजी नाइक पानसंबर, इन दोनों को रिहा किया जाए। हाँ, क्यों नहीं, अब तो वो भी हमारे वफादार कहलाएंगे, है ना? हुजूर, गोमाजी नाइक हमारे ही साथी है, मगर खेड़ोजी राजे निजाम शाही के मनसबदार हैं। हाँ, तो निजाम शाही भी तो हमारी ही जागीर है, उस नाते वो भी हमारे वफादार ही हुए। महाबत खान से कहिए कि जुन्नर जाकर उनको रिहा कर दे। हुजूर, महाबत खान साहब नहीं, वो तो बहुत बड़े हैं। इनके लिए तो हमारे सहयोगी हिराजी ही काफी है। हिराजी से कहिए जुन्नर जाने के लिए। हम जानते हैं आपने बहाना बनाया है। अगर खेड़ोजी राजा को रिहा करने के लिए महाबत खान जाएंगे तो दोनों में से कोई एक ही जिंदा रह पाएगा, है ना? आपकी मेहरबानी से कोशिश की। कहिए, और क्या अर्जी है? अर्जी नहीं, तहकीक कह सकते हैं। आपने हमें मनसबदार किया, 11,000 से नवाजा है आपको, तो इतनी रहमदिली दक्खन में किसी मनसबदार के नसीब नहीं होगी। बिल्कुल सही। तो और निजाम शाही भी मुगलिया सल्तनत की जागीर है। कहना क्या चाहते हो तुम? मुगलिया सल्तनत के वफादार मनसबदार होने के नाते निजाम शाही पर भी हमारा हुक्म चलेगा ना? शेरों के जमावड़े में चीते की चाल चल रहे हैं आप शाहजी राजे। जो आपने महाबत खान और खेड़ोजी राजा के बीच किया, वही हमें आपके और फतेह खान के बीच करना होगा। तब तक आपको भी वफादारी साबित करनी होगी।